नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे। आज आपण आलो आहोत अंबाजोगाई शहरातील रेणुकामाता मंदिरास दर्शन घेण्यासाठी। चला तर मग। नमस्कार मंडळी, आज आपण एक पवित्र भक्तिभावाने भरलेलं आणि निसर्गाने सजलेलं ठिकाण पाहायला आलो आहोत, श्री रेणुकामाता मंदिर अंबाजोगाई। चला तर मग या दिव्य स्थळी एकत्र देवीचं दर्शन घेऊया। या मंदिरात आजही भक्त नवस फेडण्यासाठी, समाधानासाठी आणि आत्मिक शांतीसाठी येतात। प्रवेशद्वार आणि परिसर। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला घनदाट वृक्षांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद वाऱ्याची झुळूक जाणवते। या दिव्य स्थळी एकत्र देवीचं दर्शन घेऊया। या मंदिरात आजही भक्त नवस फेडण्यासाठी, समाधानासाठी आणि आत्मिक शांतीसाठी येतात। प्रवेशद्वार आणि परिसर। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला घनदाट वृक्षांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद वाऱ्याची झुळूक जाणवते। कुंडाजवळून जाताना पाय थांबतात। पाण्याचा नितळ स्पर्श आणि शांततेचा अनुभव काही औरच असतो। भक्तिभाव आणि निसर्ग यांचे अद्वितीय नाते। या मंदिरात शांती, आत्मिक समाधान आणि निसर्गाशी एकरूपता अनुभवायला येते। पावसाळ्यात परिसर हिरवळीनं फुलतो, तर हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि मृदू सूर्यकिरणे मनाला उबदार करतात। देवीच्या चरणी नतमस्तक होऊन निसर्गदत्त आनंद अनुभवणे हीच खरी भक्ती वाटते। श्री रेणुकामाता मंदिर परिसर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक जिवंत अनुभवस्थान आहे। येथे प्रत्येक झाड, प्रत्येक फूल, प्रत्येक वारा आणि प्रत्येक पक्षी देवीच्या नावाचा जप करताना जाणवतो। जर मन थकले असेल, भावनांनी भरले असेल किंवा जीवनात शांततेचा शोध घेत असाल, तर एकदा तरी या निसर्गरम्य मंदिरात नक्की जा। देवी आणि निसर्ग तुमचं स्वागत करतील। जर तुम्ही अंबाजोगाईला येत असाल, तर एकदा तरी या देवस्थानी नक्की भेट द्या। देवीचं दर्शन। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच शेंदुराने माखलेली रेणुकामातेची मूर्ती आपल्याला मंत्रमुग्ध करते। देवीचं तेज, तिचा करुणामय चेहरा आणि शांत वातावरण आपल्याला अध्यात्मात गुंतवून टाकतो। सकाळची आरती असो की संध्याकाळची, घंटानाद, शंखध्वनी आणि भक्तांचा जयघोष, जय रेणुकामाता, हे सर्व मिळून जणू वातावरणात देवत्व निर्माण करतात। मंदिराचा परिसर शांत, निसर्गरम्य व भक्तिपूर्ण आहे। गाभाऱ्यात श्री रेणुकामातांचा सुंदर मूर्ती असून ती शेंदुराने माखलेली आहे। मंदिराच्या भोवताली हिरवळ, वृक्षराजी आणि छोटेखानी घाट आहे। एक प्राचीन कुंड देखील आहे, जिथे भक्त पवित्र स्नान करतात। अंबाजोगाई व परिसरातील लोकांसाठी हे मंदिर एक शक्तिपीठ समजले जाते। अनेक लोक आपल्या अडचणी, इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे नवस करतात। रेणुकामातेला आई म्हणून संबोधले जाते। भक्तिभाव आणि निसर्ग यांचे अद्वितीय नाते। या मंदिरात शांती, आत्मिक समाधान आणि निसर्गाशी एकरूपता अनुभवायला येते। पावसाळ्यात परिसर हिरवळीनं फुलतो, तर हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि मृदू सूर्यकिरणे मनाला उबदार करतात। देवीच्या चरणी नतमस्तक होऊन निसर्गदत्त आनंद अनुभवणे हीच खरी भक्ती वाटते। श्री रेणुकामाता मंदिर परिसर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक जिवंत अनुभवस्थान आहे। येथे प्रत्येक झाड, प्रत्येक फूल, प्रत्येक वारा आणि प्रत्येक पक्षी देवीच्या नावाचा जप करताना जाणवतो। जर मन थकले असेल, भावनांनी भरले असेल किंवा जीवनात शांततेचा शोध घेत असाल, तर एकदा तरी या निसर्गरम्य मंदिरात नक्की जा। देवी आणि निसर्ग तुमचं स्वागत करतील। जर तुम्ही अंबाजोगाईला येत असाल, तर एकदा तरी या देवस्थानी नक्की भेट द्या।
जिथे पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येते। अंबाजोगाई परिसरातील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, धबधब्यांचा मनमोहक अनुभव। अंबाजोगाई मराठवाड्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते। इथे असलेली मंदिरे, विशेषतः योगेश्वरी देवीचे मंदिर, हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे। परंतु पावसाळ्यात या परिसराला एक वेगळेच रूप प्राप्त होते। हिरवीगार वनराई, डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे आणि धुके यांनी वेढलेला परिसर मनाला मोहून टाकतो। निसर्गाच्या सान्निध्यात पाण्याचे धबधबे। पावसाळ्यामध्ये अंबाजोगाई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी लहान मोठे धबधबे जिवंत होतात। डोंगरकड्यांवरून पांढऱ्या शुभ्र रेषेसारखे खाली कोसळणारे पाणी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो। या धबधब्यांचा नाद आणि भोवतालची हिरवळ मनाला एक वेगळीच शांतता देते। शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे। छायाचित्रकारांसाठी स्वर्ग। जे निसर्ग छायाचित्रणाचे, नेचर फोटोग्राफी चाहते आहेत, त्यांच्यासाठी पावसाळ्यातील अंबाजोगाई परिसर स्वर्गभूमी ठरतो। धबधब्यांचे विविध कोन, हिरवीगार झाडी आणि ढगाळ वातावरण हे सर्व उत्तम छायाचित्रणासाठी पोषक ठरते। प्रत्येक क्षणाला बदलणारे निसर्गाचे रूप कॅमेऱ्यात टिपणे हा एक आनंददायी अनुभव असतो। कुटुंब आणि मित्रांसोबतचा आनंद। पावसाळ्यातील सुट्ट्यांमध्ये कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत या ठिकाणी भेट देणे एक उत्तम पर्याय आहे। निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिक आनंद घेणे, धबधब्यांच्या थंडगार पाण्यात भिजणे, सुरक्षित ठिकाणी किंवा फक्त शांतपणे बसून निसर्गाची भव्यता अनुभवणे हे सर्व तुम्हाला ताजेतवाने करेल। भेट देण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी। सुरक्षितता। पावसाळ्यात रस्ते निसरडे असू शकतात, त्यामुळे वाहन जपून चालवा। धबधब्यांच्या परिसरात सुरक्षित ठिकाणीच थांबा। सोबत आवश्यक वस्तू। पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट किंवा छत्री, अतिरिक्त कपडे आणि पिण्याचे पाणी सोबत ठेवा। पर्यावरणाची काळजी। निसर्गाला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कचरा टाकू नका। या पावसाळ्यात अंबाजोगाईला भेट देऊन इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि मनमोहक धबधब्यांचा अनुभव नक्की घ्या। हा अनुभव तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल आणि तुम्ही शहराच्या धावपळीतून काही काळ निसर्गाच्या कुशीत विसावल्याचा आनंद घेऊ शकाल। निसर्गाचा आनंद घ्या आणि भक्तिभावाने मन भरून टाका। जय रेणुका माता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।